मिळवल्याचं सिद्ध होतंय आणि त्याचबरोबर पोलीस सुद्धा यात कुठेतरी हलगर्जीपणा करत असल्याचं दिसून येतंय। काय अपडेट्स मिळतायत? या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक सध्या नगरमध्ये आहे। नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो पत्ता निलेश घायवनी त्याच्या पासपोर्टसाठी दिलेला होता त्या पत्त्यावरती हे पथक गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन या पथकांनी पडताळणी केलेली आहे। अर्थात हा दिलेला पत्ता कुठे अस्तित्वातच नव्हता, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी कोणतं घर किंवा अन्य काही सापडण्याचं कारण नाही। मात्र या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर हे पथक जे आहे ते निलेश घायवनी पासपोर्ट मिळवण्यासाठी जो पत्ता दिलेला होता त्या ठिकाणी पोहोचलेला आहे पुणे पोलिसांचा आणि त्या ठिकाणी तपास करत आहे। दुसरी गोष्ट हे पथक करत आहे ते म्हणजे नगर पोलिसांचा जो पासपोर्ट देण्यासाठीचा विभाग आहे, ज्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्या विभागामध्ये देखील पुणे पोलिसांचं हे पथक जात आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या कागदपत्रांची निलेश घायवळच्या पडताळणी नव्याने होते आहे। कारण आपण पाहिलं की निलेश घायवळनी पासपोर्ट मिळवण्यासाठी पत्ता नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिला, मात्र त्यासाठी जी कागदपत्र त्यांनी जोडली होती त्यासोबत जे आधार कार्ड होतं त्या आधार कार्डवरचा पत्ता मात्र पुण्यातील आहे, कोथरूडचा आहे। मग असे दोन वेगवेगळे पत्ते असताना हा पासपोर्ट इश्यू कसा झाला आणि सुरुवातीला तू जसं म्हटलं की हा पासपोर्ट नक्की गेला कुणाकडे, कारण हा दिलेला पत्ताच मुळात खोटा आहे, त्या ठिकाणी कोणी राहतच नाहीये, तर मग पासपोर्ट कोणाला हँडओव्हर झाला, पासपोर्ट नक्की कोणाकडे गेला, असे एक ना अनेक प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत। घटना घडली पुण्यातील कोथरूडला गोळीबाराची, मात्र त्यातून गुन्ह्यांची एक साखळीच पुढे येताना दिसते आहे आणि यातून किती यंत्रणा यामध्ये सहभागी आहेत किंवा या निलेश घायवळला मदत केल्या या यंत्रणांनी केलेली आहे किंवा निलेश घायवनी या यंत्रणांचा कसा पैशाच्या बळावरती दुरुपयोग केलाय हे सगळं यातून दिसून येत आहे। बरं, नक्कीच मंदार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूया तर निलेश घायवळला पासपोर्ट नक्की कसा मिळाला याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक आज अहिल्यानगरमध्ये पोहोचलंय। पासपोर्ट मिळवण्यासाठी